तर मटणाची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मटण स्वच्छ धुवून घेतलं, त्यामध्ये मीठ, हळद आणि कोथिंबीर, कांदा टाकून मिक्स करून झाकून ठेवलं. लागलीच दुसरीकडे एका कुकरमध्ये 2 पळ्या तेल घेतलं, त्यामध्ये कुटलेला लसूण टाकला आणि जे झाकून ठेवलेलं मटण होतं ते देखील टाकलं. तर छान असं 1 मिनटं परतून घेतलं, जोपर्यंत त्या मिठाचं पाणी सुटत नाही तोपर्यंत ते परतून घेतलं. त्यानंतर दुसरीकडे मसाला करायला घेतला. मसाल्यासाठी सर्वात आधी बारीक खोबरं कट करून घेतलं. कट केलेलं खोबरं छान असं भाजलं. त्यानंतर कांदा परतून घेतला. कांदाही चांगला भाजल्यानंतर टमाटर घेतला आणि तिन्ही मिश्रण चांगले परतून घेतले आणि मिक्सीमध्ये मिक्स केले. बारीक ग्रेव्ही करून घेतली आणि त्यानंतर पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकून अद्रक लसणाची पेस्ट करून त्यामध्ये ती ग्रेव्ही टाकली आणि छान अशी 1-2 मिनटं परतून घेतली. त्यानंतर जे घरगुती मसाले असते तेच यूज करते. तुमच्याकडे जे असतील ते तुम्ही टाकू शकतात आणि तेही छान परतल्यानंतर ज्यामध्ये आपली उकड होती, उकडलेलं पाणी तेही टाकून चांगलं परतून घेतलं आणि अशा पद्धतीने मी भाजी करते. तुम्ही कशा पद्धतीने करतात कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये.